आता गुगल पेवर बोलून पेमेंट करा. नवे व्हॉइस फीचर. आजकाल डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन पेमेंटचा जमाना आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात विविध पेमेंट ॲप्लिकेशन वापरले जातात. यात गुगल पे हा डिजिटल पेमेंटचा सर्वात जास्त वापरण्यात येणारा पर्याय आहे. गुगल पे डिजिटल पेमेंट सिस्टीम इन इंडिया. आता गुगल पेवर पेमेंट करताना आणि या ॲप वापरताना कोणताही आकडा आणि पर्याय टाईप करण्याची गरज नाही राहणार. गुगल पेमधून आर्थिक व्यवहार करताना गुगल पेवर थेट बोलून पेमेंट करता येणार आहे. यासाठी गुगल पे नवीन फीचर लॉन्च करेल. आता गुगल पे व्हॉइस फीचर आता पेमेंटसाठी कामी येणार आहे. यामुळे गुगल पेवर पेमेंट संबंधात बोलून डिजिटल पेमेंट करणे अगदी सोपे होणार आहे. तर चला मग जाणून घेऊ या नवीन फीचरविषयी. थेट बोलून समोर पेमेंट करता येणार गुगल पे व्हॉइस फीचर. भारतात विविध राज्यात विविध भाषा बोलणारे कोट्यवधी लोक दररोज आर्थिक व्यवहारासाठी डिजिटल पेमेंटचा महत्त्वाचा पर्याय असलेला गुगल पे ॲप्लिकेशन वापरतात. आता या गुगल पेवर थेट बोलूनच पेमेंट करता येणार आहे. यासाठी गुगल पेवर व्हॉइस ओव्हर द्यावा लागेल. त्यानंतर तुमचे पेमेंट ॲटोमॅटिक सेंड होईल. यासाठी गुगल पेकडून नवीन फीचर आणले जात आहे. यात थेट बोलून समोर पेमेंट करता येणार. यामुळे पेमेंट करण्यासाठी आता काहीही टाईप करण्याची गरज राहणार नाही. भारतात अनेक राज्यात विविध भाषा बोलल्या जातात. त्यामुळे गुगल पेचा हा नवीन फीचर भारतातील सर्व राज्यातील नागरिकांना उपयोगी पडणार आहे. PI पेमेंट ॲप्लिकेशन सिस्टीममध्ये नवीन तंत्रज्ञान. मागील एका दशकात देशात बँकिंग सेक्टरमध्ये आर्थिक व्यवहार करताना UPI पेमेंट ॲप्लिकेशन सिस्टीममध्ये नवीन तंत्रज्ञान आले आहे. यात आता गुगल पे ॲप्लिकेशनमध्ये हे मोठा तांत्रिक बदल होत आहे. आता गुगल पे आपल्या युजर्ससाठी सुविधाजनक व्हॉइस फीचर सादर करणार आहे. भारतात गुगल पेचे संचालन करणाऱ्या कंपनीचे लीड प्रोडक्ट मॅनेजमेंटचे अधिकारी शरद बुलस यांनी नुकतेच या संदर्भात माहिती दिली आहे. गुगल पेमध्ये आलेले आहे नव्या व्हॉइस फीचरमुळे आता युजर्सना आता आपले ऑनलाईन पेमेंट करणे अगदी सोपे होईल. मात्र सध्या हा गुगल पे व्हॉइस फीचर असे काम करेल याबाबत माहिती सार्वजनिक करण्यात आली नाही. पण लवकरच युजर्सना गुगल पेवर थेट बोलूनच ऑनलाईन पेमेंट करता येणे शक्य होणार आहे. हे फीचर लॉन्च होताच देशात विविध भाषांचा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी आता गुगल पेवर पेमेंट करताना आकडे टाईप करण्याऐवजी थेट बोलूनच पेमेंट पाठवण्यासाठी हा फीचर एका प्रकारे डिजिटल ऑनलाईन पेमेंट माध्यमात गेम चेंजर ठरू शकेल ही शक्यता आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात वेगवेगळ्या राज्यात विविध भाषा बोलणारे लोक आहेत. पण अनेक लोकांना गुगल पे वापरता येते मात्र त्यात टाईप करणे त्यांना अडचणीचे ठरते. अशा लोकांची खूप मोठी संख्या असल्याने गुगल पेमेंटवर व्हॉइस फीचर हा त्याचा काम अगदी आसान करणार आहे. फीचरच्या लॉन्चिंगची घोषणा किंवा निश्चित तारीख जाहीर नाही. गुगल पेवर व्हॉइस फीचर संबंधात नुकतेच आर्थिक क्षेत्रात कव्हरेज करणारी इकॉनॉमिक्स टाइम्सने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार गुगल पेवर लवकरच हा व्हॉइस फीचर लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र गुगलकडून अद्यापही या फीचरच्या लॉन्चिंगची घोषणा किंवा निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या रिपोर्टनुसार गुगल यासाठी भारत सरकारच्या या संदर्भात प्रकल्पात काम करीत आहे. हे फीचर लॉन्च झाल्याने भारतातील नागरिकांना आपल्या स्थानिक भाषेत गुगल पेवर बोलून पैशाचे आर्थिक व्यवहार करण्यास मदत मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार गुगल पेमेंट सिस्टीम संचालक करणाऱ्या गुगलच्या प्राधिकरणाकडून सध्या याची मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर गुगल कंपनी वेगाने काम करीत आहे. AI आणि मशीन लर्निंगच्या मदतीने डिजिटल पेमेंट करताना ऑनलाईन फ्रॉड आणि फसवणुकीचे प्रकार होणार नाही. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग सिस्टीम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे असा कंपनीचा विश्वास आहे. महत्त्वाचे म्हणजे गुगल पेसाठी भारत एक मोठी ऑनलाईन पेमेंट बाजारपेठ आहे. त्यामुळे कंपनी भारतात अशा नव्या इनोव्हेशन आणि सुविधांसाठी यात इन्व्हेस्टमेंट करण्यास तयार आहे. सध्या भारतात गुगल पे आणि फोनपेचा वर्चस्व. भारतात मोठ्या प्रमाणात डिजिटल ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात आणि त्यांच्या तंत्रज्ञानात मागील एक दशकात भारतात नवी डिजिटल क्रांती झाली आहे. सध्या डिजिटल पेमेंटसाठी भारतात सर्वात जास्त गुगल पे आणि फोनपे या पेमेंट ॲप्लिकेशनचा वापर होतो. नोव्हेंबर 2024मध्ये भारतात सरकारच्या एका रिपोर्टनुसार देशात UPI पेमेंट सिस्टीममध्ये गुगल पेमेंटचा एकूण 37% तर फोनपेचा 47.48% वाट आहे. अर्थातच देशात फोनपेनंतर गुगल पे सध्या सर्वात जास्त वापरला जातो. भारतात UPI पेमेंट क्षेत्रात गुगल पे, फोनपे आणि तिसरी महत्त्वाची कंपनी पेटीएम या 3 डिजिटल पेमेंट सिस्टीम आणि हे ॲप्लिकेशन संचालन करणाऱ्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. दरम्यान भारत सरकारने डिजिटल पेमेंटमध्ये सक्रिय अशा इतर काही
कंपन्यांचे डिजिटल पेमेंटमध्ये वर्चस्व कमी करण्यासाठी 30% मार्केट कॅप लावण्याचा प्रस्ताव समोर केला होता. मात्र देशात ऑनलाईन पेमेंट सिस्टीममध्ये कोणतीही अडचण अचानक येऊ नये म्हणूनच याची डेडलाईन सरकारने आता 2026 पर्यंत वाढवली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.